कृष्णाष्टमी शिवरात्र तो 5वा पर्व काळ आहे आणि आत्ताचा जो पर्व काळ आहे हा रामनवमीचा पर्व काळ आहे. प्रभू रामचंद्र यांनी उत्तम अशा या चैत्र महिन्यामध्ये, आता तुम्ही त्यांचं चरित्र गोड तुम्ही रामनवमीच्या दिवशी ऐकणार आहेतच, परंतु वाक्याचे कर्तव्य, कारण ज्या निमित्तानं सप्ताह आहे त्या विषयावरती कीर्तनकारानं नाही जास्त पण थोडंफार बोललं पाहिजे, वक्त्यानं थोडंफार बोललं पाहिजे. पण नाही का, नवमी तिथीला चैत्र महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झाला, जेव्हा जन्म झाला तेव्हा सूर्याला सुद्धा वाटलं आपण थांबावं. माध्यानासी दिनकर पळभर होय स्थिर. सूर्य सुद्धा थांबला. जेव्हा प्रभू रामचंद्र यांचा जन्म झाला तेव्हा वाळलेल्या लाकडांना पालवी फुटली. म्हणून रामनवमी हा एक पंचपर्व काळामध्ये असणारा एक पर्व काळ आहे आणि या पर्व काळावरती असा हा गोड आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि यातील दुसरा दिवस आहे. आता वारकरी संप्रदायानं काही नियम घातलेले आहे, काही मर्यादा घातलेल्या आहे. पहिला दिवस असेल तर कीर्तनकारांना नामपर या विषयावरती बोलावं. दुसरा दिवस असेल तर संतपर असेल, स्थितीपर असेल, उपदेशपर असेल, करुणापर असेल, ही अभंग चालतात. परंतु जागर असेल तर त्या ठिकाणी मागणी. म्हणून आता आपला हा दुसरा दिवस असल्यामुळे या ठिकाणी सेवेसाठी जो अभंग घेतला तो संतपर प्रकरणातील. विठाला विठाला संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी विश्वास ठेवला तो संतांवरती, विश्वास ठेवला तर तो संतांच्या पायावरती. आता काळजीपूर्वक ऐका, प्रपंच असो किंवा परमार्थ दोनही ठिकाणी आज नितांत गरज आहे तर ती विश्वासाची. बरोबर आहे का नाही? प्रपंच असेल, प्रपंचामध्ये सुद्धा पती पत्नीचा दोघांचा एकमेकांवरती विश्वास असणं गरजेचं आहे. जर पती पत्नीचा विश्वास एकमेकांवरती नसेल तर तो प्रपंच नरक आहे. आणि जर पती पत्नींचा जर एकमेकांवरती विषय असेल तर ऐका, तो प्रपंच नरक नाही तर तो प्रपंच स्वर्ग आहे. विठाला विठाला आता प्रपंचामध्येही गरज आहे विश्वासाची आणि परमार्थामध्ये सुद्धा गरज आहे तर ती विश्वासाची. परमार्थामध्ये सुद्धा विश्वास महत्वाचा. आता तुम्ही म्हणणार परमार्थ म्हणजे नेमकं तरी काय? परम अर्थ, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. जीवनात आल्यानंतर श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणं याचं नाव आहे परमार्थ. आता तुम्ही म्हणणार श्रेष्ठ धन कोणतं? काळजीपूर्वक ऐका. जे धन दिल्यान कधी संपत नाही, जे धन दिल्यान कधी संपत नाही, ज्या धनाला कधी आग लागत नाही, ज्या धनाचा कधी कोणी वाटा मागत नाही, जे धन माणूस मरतो, मरेपर्यंत माणसाची साथ सोडत नाही, मरेपर्यंतच काय मृत्यूनंतर सुद्धा जे धन माणसाची साथ सोडत नाही त्या धनाचं नाव आहे परमार्थ. हे महाधन जोडी देवाचे चरण. आता ऐका, परमार्थ आम्हाला करायचा आहे, पण ऐका, आतापर्यंत कुठल्या संतांनी असं सांगितलेलं नाही का तुम्ही संसाराची राख रांगोळी करा आणि मगच परमार्थ करा. सांगितलेलं आहे का? नाही. कारण आम्ही सर्वजण संसारिक आहोत. सकल संतांनी एकच सांगितलं, तुम्ही संसारामध्ये राहा आणि संसारामध्ये राहून तुम्ही काय करा, ज्या देवानं तुम्हाला गोड असं शरीर दिलं त्या देवाचं तुम्ही चिंतन करा. कारण त्यांचं जीवन ब्रह्मचारी होतं. अलंकापूर निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांनी सुद्धा हरिपाठामध्ये सांगावं, तुम्ही काय करा, संसारामध्ये राहा, पण संसारामध्ये राहू सोनी संसारी
सांगतात सोनी संसारी जे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा तुम्ही संसारामध्ये राहा, संसारात राहून त्या देवाचं नामचिंतन करा. सर्व संत मंडळी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुराला जातात, पण तेच पांडुरंग परमात्मा अरण या गावाला संत सावता महाराजांच्या भेटीसाठी येतात. संत सावता महाराजांच्या भेटीसाठी पांडुरंग परमात्मा येतात. साक्षात भगवंताला हृदयामध्ये साठवण्याचं सामर्थ्य सावता महाराजांमध्ये आहे, पण त्याच सावता महाराजांनी सुद्धा सांगावं प्रपंच असोनी परमार्थ साधावा वाचे आळवावा पांडुरंग. तुम्ही काय करा, प्रपंचामध्ये राहा आणि प्रपंचामध्ये राहून त्या पांडुरंगाचं त्या भगवंताचं तुम्ही गोड असं चिंतन करा. म्हणून परमार्थ प्रपंचात राहून आम्ही गोड असा परमार्थ करू शकतो, भगवंताचं नामचिंतन करू शकतो. पण ऐका ना, तो परमार्थ करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आम्हाला गरज आहे विश्वासाची. आता शास्त्रकार सांगतात काही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवा, पण काही गोष्टीवरती विश्वास अजिबात ठेवू नका. आता कोणत्या गोष्टी अशा आहेत की त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवू नये, कोणत्या गोष्टी आहेत अशा की आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवावा. शास्त्रकार सांगतात, संत महात्मे सांगतात, विश्वास ठेवा संतावर, विश्वास ठेवा देवावर. जर देवावरती तुम्ही विश्वास ठेवला तर सर्व काही देणारा तो पांडुरंग परमात्मा आहे. पण तुमचा काय असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. हरी विश्वास तो करी स्वामी वारी साता, 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 विश्वास तो करी स्वामी वारी सकल भोगीता होय जाते, सकल भोगीता होय जाते, विश्वास तो करी स्वामी वारी साता, विश्वास तो करी स्वामी वारी साता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर विश्वास असेल तर विश्वास तो करी स्वामी वारी साता, सकळ भोगीता होय ताचे, विश्वास तो करी स्वामी वारी साता. परमार्थ करायचं असेल तर विश्वासाची गरज आहे. काही गोष्टीवरती विश्वास अजिबात ठेवू नये. कोणत्या गोष्टी आहेत, नदी नामच नखी नामच शृंगी नाम शास्त्र पाणी नाम, विश्वासो नैव कर्तव्य श्रीशु राजकुलेशु. शास्त्रकार सांगतात तुम्ही नदीवरती विश्वास ठेवू नका. आता तुम्ही म्हणणार नदीवरती विश्वास का ठेवू नका, नदी तर पवित्र आहे, गंगा तर पवित्र आहे. पण ऐका ना, ज्या भागामध्ये ज्या गावांच्या कडाला गंगा आहे, जर महापूर आला तर त्या गावांना भीती असते, बरोबर आहे का नाही? तुम्हाला असं टेन्शन आलंय कशाचं नाही ना? मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही, लवकर काय तुम्हाला सोडणार नाही. मोजून 11 वाजेपर्यंत ऐका. जी नदीच्या कडानं असणारी गावं आहे त्या गावांना धोका असतो कधी, महापूर आल्यानंतर. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं तुम्ही नदीवरती विश्वास ठेवू नका. नखी नामच, जे नखाचे प्राणी आहेत तुम्ही त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवू नका. आता नखाचे प्राणी बघा तुम्ही, कुत्रा असेल मांजर असेल, लहान लहान लेकरं म्हटलं तर त्यांचा जास्त जीव त्या कुत्र्यावरती असतो, मांजरावरती असतो, बरोबर आहे का नाही? जर कुठं आई वडील बाहेर निघाले तर ते म्हणतात द्या 10 रुपये द्या 20 रुपये, मग ते 10-20 रुपये घेणार, दुकानमध्ये जाणार, 2 बिस्किटचे पुढे घेणार, 1 कुत्र्याला देणार, 1 मांजराला देणार. ऐका,
त्या लेकरांनी त्या कुत्र्याला कितीही खाऊ घातलं, परंतु ते कुत्र किंवा ते मांजर एक दिवस तरी त्या लेकराला पंजा मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगितलं, नखाच्या प्राण्यांवरती विश्वास ठेवू नका. जे शिंगाचे प्राणी आहे तुम्ही त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवू नका. स्त्रीवरती विश्वास ठेवू नका. का स्त्रीवरती विश्वास ठेवू नका? एक गोड दृष्टांत सांगते तुम्हाला. एक जोडपं राहायचं, पती पत्नी. आता 2 जण राहायचे. त्याची तब्येत अशी बारकी, तिची तब्येत अशी चांगली होत चालली. मग त्याचा जो जोडीदार होता, जोडीदार म्हणे, काय भाऊ, अरे तू जरूर जातो कामावरती निघून, पण माझी वहिनी दिवसभरामध्ये काही विकायला आलं ना तर एकही माणसाला परत जाऊ देत नाही. ती घेते. पण नाही, असं होऊ शकत नाही. माझ्या पत्नीवरती लय विश्वास आहे. ती मी घरी आल्याशिवाय जेवण सुद्धा करत नाही. असं होऊ शकत नाही. अरे तू खात्री करून बघ, तू परीक्षा घेऊन बघ. आता जुन्या घरांना खाते होते, वरचे धाब्याचे घर खाते होते. मग तो त्या कामावरती जायचं, त्यानं नाटक केलं आणि त्या धाब्यावरती जाऊन बसला. दिवसभरामध्ये त्यानं सर्व काही पाहिलं, हे दिवसभर काय काय करते म्हणून, नाही का. मग आता गल्लीमध्ये ऊस विकायला आले. हिनं 20 रुपयाचे 2 ऊस घेतले, ते ऊस खाल्ले. वांगे विकायला आले, हिनं पावशेर वांगे घेतले, मसाल्याचं वांग केलं, पावशेर तांदळाचा भात घातला, ते वांग आणि तो भात तिनं खाल्ला. नंतर पुन्हा पेढे विकायला आले. मग हिनं 120 रुपयाचे पावशेर पेढे घेतले, ते पेढे सुद्धा खाल्ले आणि दरवाजामध्ये मस्त बसली 6 वाजेच्या टाइमाला. तर याचा घरी यायचा टाइम, ती 6 वाजता दरवाजामध्ये बसली. आता दरवाजात बसल्यानंतर मग हा घरी आला. आता घरात पाय दारात पाय, तो असा फुसफुस करायचा. आता चिडलेला, सर्व पाहिलं. पत्नी म्हणते, फक्त लवकर येत जा ना घरी, तुम्ही घरी आले नाही तर मला जेवण जात नाही, जरा लवकर येत जा. तिची दररोजची अशी भाषा. मग आता तो असा फुसफुस करायला लागला. हिनं म्हणावं, कारभारी कावं करतात आज अशी फुसफुस. त्यानं म्हणावं 20 रुपयाचे 2 ऊस. नंतर मग तो असा आडे ओढे घालायला लागला. मग तिनं म्हणावं, कारभारी आज काय असं घालतात आडे ओढे. म्हणे 120 रुपयाचे पावशेर पेढे. म्हणे आज काय असं खातात दात. त्यानं म्हणावं, पावशेर तांदळाचा भात. नंतर थोड्या वेळानं पुन्हा तिनं गोड बोलून बोलावं, मालक हे तुम्हाला सर्व कसं कळालं. त्यानं म्हणावं, मला सोडून तुला वांग कसं गिळालं. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं, तुम्ही काय करा, तुम्ही स्त्रीवरती विश्वास ठेवू नका. का बाई माणसाच्या मनात कुठलीच गोष्ट लपून राहत नाही. राहते का? राहत नाही. आता ती काही चूक आपली नाही. धर्मराजानं तो शाप दिलेला आहे. फक्त एकट्या आईला दिला नाही, माता कुंतीला दिला नाही, तर तो शाप सर्व महिला जातील दिलेला आहे. महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण मारला गेला. कर्ण होता माता कुंतीचा मुलगा, तो पण लग्नाच्या अगोदरचा. आता कर्ण मारला गेला ही वार्ता धर्मराजानं आपल्या आईला सांगितली. आईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. डोळ्यातून अश्रुधारा वाहत असताना धर्मराजाला राग आला. आई तुला आनंद वाटायला पाहिजे, तुला दुःख का, तुझ्या डोळ्यामधून अश्रू का. मग तेव्हा माता कुंतीनं बोलावं, धर्मा अरे तुम्ही म्हणतात कर्ण आमचा विरोधी, कर्ण तुमचा विरोधी नव्हता. मग कर्ण तुमचाच मोठा भाऊ होता. मोठा भाऊ हा शब्द ऐकल्यानंतर धर्मराजाला राग आला. धर्मराजानं आईला बोलावं, आई अगं इथून मागे तू आम्हाला का सांगितलं नाही का कर्ण हा तुमचाच मोठा भाऊ आहे, आम्ही त्याला मोठ्या भावाची वागणूक दिली असती. अगं इथून मागे आम्हाला तू का सांगितलं नाही. एवढी मोठी गोष्ट तुझ्या पोटामध्ये मला सांग ना, कशी लपून राहिली. आता इथून पुढे माझा तुलाच नाही सर्व महिला जातीला शाप आहे. तुमच्या पोटात कुठलीच गोष्ट लपून राहणार. हे खरंय खोट आहे. जे मनात असतं ते ओटावरती येतं. बरोबर आहे का नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, 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 अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी,
झाकल्या जात नाही. महाराज सांगतात अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, दरिता हे पहरी आवारे ना, दरिता हे पहरी आवारे ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. मनात कुठलीच गोष्ट लपून राहत नाही. म्हणून महाराज सांगतात तुम्ही स्त्रीवरती विश्वास ठेवू नका. कारण ज्या स्त्री बरोबर, ज्या पत्नी बरोबर प्रपंच केलेला असतो, एवढा अजीव लावलेला असतो, परंतु तीच पत्नी एक दिवस म्हणते बाईला म्हणे खरं मरता तरी बरे, नाशी येले घर थुंकून, या सर्व घर थुंकून थुंकून नासून ठेवलं, एकदाच मेलं म्हणजे बरं होईल. म्हणून महाराज सांगतात तुम्ही स्त्रीवरती विश्वास ठेवू नका, तुम्ही राजावरती विश्वास ठेवू नका, तुम्ही धनावरती विश्वास ठेवू नका. आता धनावरती विश्वास का ठेवू नका? कारण धनाचं आहे काय, आज आहे आणि उद्या नाही. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवारा छाया, याता याती न चुके तरी ते भोगीसील काया, या हरी भजना विन तुझा जन्म जात वाया, या लागी वैकुंठ नाथाच्या तू चित्ती पार पाया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया, जसं झाड असतं, झाडाची सावली मला सांगा एका ठिकाणी असते का? एका ठिकाणी नसते. सकाळी पाहिलं तर एकीकडे, दुपारी पाहिलं तर दुसरीकडे, आणि सायंकाळच्या वेळेला पाहिलं तर ती सावली तिसरीकडे असते. म्हणून महाराज सांगतात जशी झाडाची सावली आहे तसं पैशाचं आहे. म्हणून तुम्ही पैशावर, धनावरती विश्वास ठेवू नका. कारण किती मिळवलं, किती कमवलं, अरे तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहतो सडका, मेल्यावरती आमच्या बरोबर, मेल्यावरती आपुल्या बरोबर मातीचा एक मडका. धनावरती विश्वास ठेवू नका. बायका मुलांवरती विश्वास ठेवू नका. का? बायका मुलं काय करतात? यमाची हाती बांधून या देती, भूषणे ही घेती काढून या. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास. म्हणून बायका मुलं तुम्ही त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवू नका. आता मग तुम्ही म्हणणार याच्यावर विश्वास ठेवू नका, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मग आम्ही प्रापंचिक आहोत, आम्हाला परमार्थ करायचा, आम्ही विश्वास नेमका ठेवावा कुणावर? काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांकडे गेली, महाराजांना बोलू लागली महाराज तुम्ही जसं परमार्थ करतात तसं आम्हालाही परमार्थ करायचा आहे. मग एक काम करा ना महाराज, काय आम्हाला सांगा, आम्ही विश्वास कोणावर ठेवू? महाराजांनी म्हणावं जा, तुम्हाला ज्यांच्यावरती विश्वास ठेवायचा तुम्ही त्यांच्यावरती ठेवा. साधक मंडळीने बोला महाराज असं करू नका, तुम्ही आम्हाला सांगा आम्ही विश्वास कोणावर ठेवू? महाराजांनी बोलाव तुम्हाला ज्यांच्यावरती विश्वास ठेवायचा तुम्ही त्यांच्यावरती ठेवा. बरं एक काम करा महाराज, नका सांगू तुम्ही आम्हाला आम्ही कुणावरती विश्वास ठेवू, पण तुम्ही परमार्थिक आहात. मग परमार्थ करत असताना तुम्ही सुद्धा कुणावरती तरी विश्वास ठेवलेला आहेतच ना. मग एक काम करा ना, तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ते आम्हाला तुम्ही सांगा. तुम्ही सांगितलं म्हणजे आमचं काम झालं. तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ते अभंगाच्या संतांचे पायी हमारा विश्वास, संतांचे पायी हमारा विश्वास, संतांचे पायी हमारा विश्वास, संतांचे संतांचे पायी हमारा
दैवाची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. माझा विश्वास संतांच्या पायांवर आहे. आता संत आम्ही नेमकं म्हणायचं कुणाला? जे अपकार्यावरती सुद्धा उपकार करतात ते संत. ज्यांचा हेत रात्रंदिवस आहे फक्त विठ्ठल, ते खऱ्या अर्थानं संत. पुन्हा संत आम्ही नेमकं म्हणायचं कुणाला? जरी संत आणि सामान्य मनुष्य दोघं जण दिसायला सारखे दिसत असतील, परंतु ते संत नाही असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण पाहा तुम्ही, दह्यापासून 2 पदार्थ निघतात. दह्याची ये अंगी निघे ताक लोणी. दह्यापासून ताकही निघतं आणि लोणीही निघतं. आता मला सांगा मावशांनो, दोघांची किंमत एक आहे का? लोणी आणि ताक दोघांची किंमत एक आहे का? दोघांची किंमत एक नाही. मग मागणाऱ्याला तरी विचार केला पाहिजेत ना, एका भावामध्ये एका मुलामध्ये कसं मागावं? आकाशाच्या पोटी आकाशामध्ये चंद्र पण आहे, तारांगणे पण आहे, पण दोघं समान नाही. पृथ्वीपासून अनमोल किमतीचा हिरा निघतो. अनमोल किमतीच्या हिऱ्याची किंमत गारगुटी बरोबर करून चालत नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे तैसे संत आणि ज्ञान. 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 समान बाजूला रे दोन्ही समान बाजूला रे. आकाशाचे पोटी चंद्र तारंगणे. आकाशाचे पोटी चंद्र तारंगणे. दोन्ही समान बाजूला रे. दोन्ही समान बाजूला रे. आकाशाची पोटी चंद्र तारंगणे. आकाशाची पोटी चंद्र तारंगणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे तैसे संत आणि जन. दोहीसी समान बाजून ये. आकाशाचे पोटी चंद्र तारंगणे. अजून सोप्या भाषेत सांगते ऐका. मुलगा कितीही मोठा झाला तर तो मुलगा आईला छोटा का मोठा? मुलगा कितीही मोठ्या पदावरती असेल पण तो मुलगा आईला छोटाच असणार. आता मुलगा समजा बाहेर गावी आहे, सर्व्हिसला आहे, मुलगा घरी येणार, असं आईला कळालं. आई काय करते? सुंदर असा गोड असा स्वयंपाक करते, पुरणपोळीचा स्वयंपाक करते. मुलगा जवळ आला की त्या मुलाच्या गालावरून अगोदर ती आई काय करते? हात फिरवते. बरोबर आहे का नाही? आई काय करते? मुलाच्या गालावरून हात फिरवते. आता त्याच मुलाच्या गालावरून नावी बाबा सुद्धा हात फिरवतात. पण दोघांच्या हात फिरवण्यामध्ये काय आहे? फरक आहे का नाही? आई मुलाच्या गालावरून हात फिरवते, तो तिचा प्रेमाचा भाव आहे, तो तिचा वात्सल्य भाव आहे. आणि नावी बाबा सुद्धा त्याच मुलाच्या तोंडावरून हात फिरवतात, गालावरून हात फिरवतात. त्यांचा जसं दुकान तसा भाव आहे. समुद्र नदी नभे पैगा. समुद्र नभे नदी पैगा. भाषण म्हणून ये. भाषण म्हणून ये. संत नवती जगा माणसाच्या तारीखे. 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 समुद्र नदी नो हे पैगा. पाषाण म्हणून नो हे लिंगा. समुद्राला जसं नदी म्हणता येणार नाही, शिवलिंगाला जसं दगड म्हणता येणार नाही, तसं संत आणि सामान्य जीव दोघं तरी दिसायला सारखे आहे, पण दोघांमध्ये काय आहे? फरक आहे. जसं आई मुलाच्या गालावरून हात फिरवते आणि नावी बाबा सुद्धा मुलाच्या गालावरून हात फिरवतात, पण काय आहे? फरक आहे. याहीपेक्षा अजून सोपं करून सांगते, तुमच्या लवकर लक्षात येईल. सासू कुणाचीच घरामध्ये मरू नये.
मरण येऊ नये, पण सासू मरण पावलीस तर मुलगा पण रडतो आणि सून पण रडते, बरोबर आहे का नाही? आता काही काही सुना सासूला खूप जीव लावतात, परंतु काही काही सुना बरी झाली गेली, एकदाची कटकट गेली. म्हणजे दोघांच्या रडण्यामध्ये काय आहे, फरक आहे. मुलगाही रडतो आईसाठी, पण त्याचा जो भाव आहे तो भाव भिन्न आहे. आणि सूनही रडते त्या सासूसाठी, पण दोघांचा जो भाव आहे तो भाव भिन्न आहे. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. आईसाठी रडले का, आईसाठी रडले का, भाव अंतरीचा एक. दोघांच्या रडण्यामध्ये जसा फरक आहे, दोघांच्या हात फिरवण्यामध्ये जसा फरक आहे, समुद्र आणि नदी या दोघांमध्ये जसा फरक आहे, शिवलिंग आणि दगड या दोघांमध्ये जसा फरक आहे, तसं सामान्य मनुष्य आणि संत या दोघांमध्ये फरक आहे. मग काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांना बोलायला लागली, महाराज तुम्ही पण संत आणि तुम्ही म्हणतात की माझा विश्वास दुसरा तिसरा कुणावर नाही, माझा विश्वास संतांवरती आहे. मला हे मान्य नाही, आम्हाला मान्य नाही, आम्हाला हे पटत नाही. तुम्ही संत, तुमचा विश्वास संतांवरती. पण जगद्गुरु तुकोबारायांनी गोड पटवून दिलं, काळजीपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, संतांचा विश्वास संतांवरती असेल यात नवल नाही, देवाचा विश्वास संतांवरती असेल यात विशेष नाही, यात नवल नाही. ऐका ना, राक्षसांनी सुद्धा विश्वास ठेवला तर तो संतांवर. म्हणजे आम्हाला कळालं नाही, थोडं सोपं करून सांगा. आता हे समजण्यासाठी आपल्याला जरा रामायणाकडे जावं लागणार. राक्षसांनी सुद्धा विश्वास ठेवला तर तो संतांवरती. कारण बघा तुम्ही, राम अवतारामध्ये त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र यांची पत्नी सीता रावणानं पळवून नेलं, सीतेचं हरण केलं, सीतेचं पलायन केलं. आता नेऊन ठेवलं अशोक वनामध्ये. ज्या वनामध्ये शोक नाही अशा अशोक वनामध्ये नेऊन ठेवलं. पण तिथं सुद्धा त्या वनामध्ये सीता आई साहेबांना एक मैत्रीण भेटली. त्या मैत्रिणीचं नाव आहे विभीषणाची मुलगी त्रिजटा. त्रिजटा भेटली. आता त्रिजटेजवळ सीता माता रडायच्या, बाई त्रिजटे माझ्याकडून काय काय एवढं चुकलं होतं, का ग मला या ठिकाणी येऊन राहावं लागलं, का आम्हा दोघं पती पत्नींमध्ये वियोग घडला, बाई सांग ना ग, का मला या ठिकाणी येऊन राहावं लागलं. आता सीता त्या ठिकाणी रडायची. अशोकाच्या वनी सीता अशोक करी, सांग हो त्रिजटे सकळे ऐसी मात, कधी येतील कार गुणात. सीता माता रडायच्या. आता सीता मातेचा शोध घ्यायचं ठरवलं हनुमंतरायांनी. शोध घ्यायचं हनुमंतरायांनी ठरवलं. पण इकडे रावणाची जी पत्नी आहे मंदोदरी, ती मंदोदरी रावणाला एकांतामध्ये घेतलं आणि एकांतामध्ये घेऊन मंदोदरीनं आपल्या पतिदेवाला बोलावं, रावणाला बोलावं. अहो मी असताना तुम्ही सीता का आणली, अहो ही चूक तुम्ही का केली, जशी आणली सीता तशी तुम्ही परत करा. फार मोठी चूक केलेली आहे, जशी सीता आणली तशी तुम्ही परत करा. अहो मला रात्री फार विचित्र असं स्वप्न पडलं. मंदोदरीला एक स्वप्न पडलं होतं. मंदोदरी बोले रावणा प्रती, एक स्वप्न देखिले मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधेला, नेनो त्यांचा बळीया आला, लंके भोवती वेडा दिदला. अहो तुमचा 6 महिने झोपणारा जो भाऊ आहे, कोणता भाऊ होता 6 महिने झोपणारा, कोणता, कुंभकर्ण. तुमचा 6 महिने झोपणारा जो भाऊ आहे तो मी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला पाहिला. एक काम करा, जशी सीता आणली तशी तुम्ही परत करा. अहो मला फार विचित्र असे स्वप्न पडायला लागले. मंदोदरीला स्वप्न पडले, सांगे रावणाला बसून. मंदोदरीला स्वप्न पडले, सांगे रावणाला बसून. विधवा बायाने ओटी माझी भरली, माझ्या उशाला बसून. विधवा बायाने ओटी माझी भरली, माझ्या उशाला बसून. अहो विधवा बायाने माझी ओटी भरली, मला भयानक कसं स्वप्न पडलं. जशी सीता आणली परत तुम्ही करा, जशी आणली तशी परत करा.
मग रावणानं म्हणा, अगं मंदोदरी तू माझी अर्धांगिनी आहे, तू मला एवढं समजावून सांगते, मी तुझं ऐकून घेत नाही. अगं विभीषण माझा भाऊ आहे, तो भाऊ मला समजावून सांगतो, मी त्याचं सुद्धा ऐकून घेत नाही. अगं मी काय अप्पलपोट्या नाही, माझा उद्धार तेव्हा झाला असता जेव्हा मी सीतेला पळवून आणलं त्याच वेळेला. पण मी विश्वास दुसरा तिसरा कुणावर ठेवला नाही. कारण एकदा अरण्यामध्ये असताना नारद महर्षींना मी सुखाचा पत्ता विचारला होता, तेव्हा नारद महर्षींनी मला उत्तर दिलं होतं, एक तर तुम्ही देवाबरोबर मैत्री करा किंवा शत्रुत्व करा. पण तुला मी काय वेडा वाटला का मैत्री करायला? वेडा वाटलो? मग मी देवाची पत्नी चोरून आणली. देवाची पत्नी चोरून आणली म्हणजे बरोबर शोधत शोधत देव या लंकेमध्ये येणार, आल्यानंतर या जागेला पावित्र्य प्राप्त होणार. अगं मी काही चूक केलेली नाही. मग मी विश्वास ठेवला दुसरा तिसरा कुणावर नाही, संतांवर विश्वास ठेवला. मी विश्वास ठेवला. नारद वचनी विश्वास म्हणून नाही का, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी संत आहे, माझा विश्वास संतांवरती असेल यात नवल नाही, यात विशेष नाही. राक्षसांनी सुद्धा विश्वास ठेवला तर तो संतावर. विठाला विठाला संताची पायी हा माझा विश्वास. मी प्रथमही सांगितलं, प्रपंच असो किंवा परमार्थ असो, दोनही ठिकाणी आज नितांत गरज आहे तर ती विश्वासाची गरज आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा, मी सर्व भावाने त्या संतांचा दास झालो. सर्व भाव काया वाचा मनानं. कारण या संसारूपी भवसागरातून, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जीवाला जर तरुण जायचं असेल तर जीवाजवळ भाव महत्वाचा, श्रद्धा महत्वाची, प्रेम महत्वाची. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्य अस्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. या संसार रूपी भवसागरातून जीवाला तरुण जायचं असेल तर जीवाजवळ श्रद्धा असावी, जीवाजवळ विश्वास असावा, जीवाजवळ प्रेम असावं. जर प्रेम असेल, जर भाव असेल तर भगवान परमात्मा भक्ताची कामं सांगून करत नाही तर न सांगता कामं करतो. भक्त समागमी सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. ते पण तो भगवान परमात्मा सांगून नाही, न सांगता काम करतो. कारण सर्वांना माहीत असणारा कथा बघा, ऐका. चोखोबा रायांच्या पत्नीचं बाळणपण देवानं केलं. मला सांगा, सांगून केलं का? तुमचं लक्ष आहे ना इकडे? आहे ना? पत्नीचं बाळणपण सांगून केलं नाही. आता चोखोबाराय वारीला निघाले गेले आपल्या बहिणीकडं. पत्नीनं सांगितलं एवढं 15 दिवसांच्या अडचणीसाठी बोलावून घ्या बहिणीला. आता बोलावून घ्या म्हटल्यानंतर गेले चोखोबाराय आपल्या बहिणीकडे, निर्मळाबाईकडे. बहिणीनं म्हणा, मला काय वेळ नाही, मला काय सवड नाही, मी काय येणार नाही. आता येणार नाही म्हटल्यानंतर परत सांगायला माघारी आले नाही, सरळ पुढे गेले. रस्त्यानं भजन म्हणायचे. भक्ताची काळजी भगवंताला असते. ऐका, देवानं केलं काय? जाड भरड लुगडं घातलं, कंपाळी आडवं कुंकू लावलं, उभे उभ चोखोबारायांच्या बहिणीचं रूप स्वतः भगवान परमात्म्यानं धारण केलं. चोखोबाची बहीण झाला जाणंद, चोखोबाची बहीण झाला जाणंद, चोखोबाची बहीण झाला जाणंद, चोखोबाची बहीण झाला जाणंद. वैकी उघडादार हा कमारी, वैकी उघडादार हा कमारी, वैकी उघडादार हा कमारी, वैकी उघडादार हा कमारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. भगवंतानं रूप धारण केलं चोखोबारायांच्या बहिणीचं आणि दरवाजामध्ये जाऊन मोठा नाव वाजला, वहिनी उघडा दार हाका मारी. आता दरवाजा उघडला, एवढा आनंद झाला. भाऊजाईला आनंदबाईला पाहिल्यानंतर ऐका काय तो आनंद. त्या आनंदाचं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे. दोघीही भेटल्या तेव्हा आनंदानं, दोघीही भेटल्या तेव्हा आनंदानं, करीती रुदन चोखा कांता करीती रुदन. बरे झाले बाई तुम्हा देवाने धाडिले,
गेले पंढरपुरा पती माझे गेले. बाई लय बरं झालं तुम्हाला इथं देवानं काढलं. तुमचे भाऊ माझे पती गेले पंढरपुराला. साक्षात चोखोबारायांचं पत्नीचं बाळांपण स्वतः भगवान परमात्म्यानं केलं, न सांगता केलं. पण ऐका, भक्ताजवळ तसा भाव असणं गरजेचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्या संतांचा त्या देवाचा मी सर्व भावानं दास झालो. कारण पहा तुम्ही, प्रपंचामध्ये जर पत्नीला जिंकायचं असेल, पतीला, तर पतीजवळ धन असणं गरजेचं आहे, पैसा असणं गरजेचं आहे. मित्राला जिंकायचं असेल तर जवळ सत्य असावं, शत्रूला जिंकायचं असेल तर जवळ कपट असावं, आणि देवाला जिंकायचं असेल तर भाव असावा. सुभाषितकार गोड वर्णन करतात. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रा कृपयाच पुत्र ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ते. देवाला जिंकायचं असेल तर देवाला काही नको, काही न लगे एका भावाची कारण, काही न लगे एका भावाची कारण, महाराज सांगतात, भक्ताजवळ फक्त भाव असावा, काही न लगे